घोणस दिवाळीच्या दरम्यानच जास्त फिरत असतो मित्रांनो. आपला आजूबाजूचा परिसर घनदाट झाडीने वेढलेला असेल तर विशेषतः या सापाचा आपण म्हणजे साप दिसल्यानंतरच आपण काळजी करून उपयोग नाही लक्षात घ्या. आहे तर तुमच्या बाजूने असू शकतात. आपला हात पाय पडून हे काळजी घ्यायला पाहिजेत. हे जरी खरं असलं तर आपण घाबरून जातो आहे आणि नंतर जास्त आपण त्याच्यावर टेन्शनमध्ये राहतो आहे. पण आपण हे सत्य समजून घ्यायला पाहिजे की आपल्या आजूबाजूला साप आहेत, त्याच्यामध्ये आम्ही आहे. अशा ठिकाणी घरं बांधताना आपण ती काळजी घ्यायला पाहिजेत. कित्येक साप आम्ही पकडत असतो. तुम्ही पाठिंब्याची जागा बघू शकता. विशेषतः रात्री फिरणारा साप आहे. दिवाळीच्या दरम्यानच हा मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्यामुळं एखादी वाईट घटना आपल्यासाठी दुःखद ठरू शकते आनंदाच्या क्षणी. आणि त्यामुळे साप असा हा प्राणी आपल्या आजूबाजूला राहू शकतो. आपला हात पाय पडला तर चावू शकतो. एवढी काळजी डोक्यात ठेवून स्वच्छता मेंटेन केली आणि लहान मुलांना पण ती सवय लावली तर आपण सापापासून वाचू शकतो. मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारा साप आहे, घोणस आहे लक्षात घ्या. आणि आपल्या आजूबाजूला असू शकतो. आपण काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. धन्यवाद.